नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, बाही लांबी घेतली आपण 9 इंचाची। त्याच्यासाठी घडी घ्यायची आपल्याला 7.5 इंच, कॅप घ्यायची 3 इंच। इथून कॅप पासून मध्ये 2 इंच मोजायचं आहे, वरती सुद्धा इथे 2 इंच मोजून घ्यायचं आहे आणि इथे द्यायचा आपल्याला बाहीचा आकार। बघा, याप्रमाणे आपण आकार देणार आहे आणि 5.5 इंच आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे। इथे सुद्धा ही तिरपी रेषा अशी मारून घ्यायची। नंतर जो आपण ज्या रेषा मारल्या त्या घ्यायच्या आपल्याला कट करून। पहिले वरचा आकार कट करायचा आणि नंतर मधला आकार आपल्याला बाहीचा कट करून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी परफेक्ट अशी बाहीची कटिंग आपली करून झालेली आहे। अस्तर कट केलं आपण। इथे मोजायचं आहे 3 इंच। बघा, ह्याप्रमाणे असं 3 इंच मोजायचं आणि इथे मोजायचं आपल्याला 5.5 इंच। 5.5 इंचावर आपण इथे पॉईंट टाकला आणि इथे 3 इंच आणि हे 5.5 इंच हे आपल्याला असं तिरपी रेषा मारून जोडून घ्यायचं आहे। जी रेष मारली तीच घ्यायची आपल्याला कट करून। बघा, ह्याप्रमाणे आपण हा आकार असा कट केला आहे। नंतर आपण पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पीस पहिले काय करायचं, ओपन करायचं। त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि खालची जी साईड आहे तिथून आपल्याला जोडायला सुरू करायचं आहे। पहिले आपण काय करायचं, पिना लावून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असे शिलाई मारता येईल। तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही कॅनव्हास लावलं तरी चालेल, पण आपण इथे कॅनव्हास वगैरे काहीच वापरत नाही आहे, फक्त अशी सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, ह्याप्रमाणे जसा आपण आकार दिला तशीच आपल्याला शिलाई मारायची। इथे सुद्धा आपल्याला ही शिलाई कंटिन्यू करायची। इकडनं आपली शिलाई मारायची राहिली ती सुद्धा आपण इथे मारून घ्यायची। बघा, आता जो मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून। पिना काढून घ्यायच्या आणि इथे छोटे असे कट मारायचे 2-3, दोघं साईडने असे कट मारून घ्यायचे आणि अस्तरमध्ये फोल्ड करायचं आहे। इथे कोपऱ्याला व्यवस्थित कशाने तरी सहाय्याने तो कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, असं बाहेर दोघं बाजूचे असे कोपरे व्यवस्थित अगदी काढून घ्यायचे। आता आपल्याला खाली असं व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारून घ्यायची। अगदी सुंदर आणि सोपी, अगदी सहज कोणालाही जमेल अशी बाहीची डिझाईन आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असे सुंदर सुंदर डिझाईन्स बघण्याचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। बघा, आता पूर्ण बाही आपल्याला सगळीकडनं ही जॉईंट करून घ्यायची। सगळं अस्तर आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे। अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण असं सांगितले डिझाईन कशी करायची। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला हवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा, आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी सावकाश असं आणि व्यवस्थित असं कट केलं की आपली बाहीची फिनिशिंग छान येते। बघा, आता आपल्याला घ्यायचं कॅनव्हास, त्याच्यावरती ना ही बाही ओपन करून ठेवायची किंवा हा जो तुकडा आहे तो घ्यायचा किंवा मग बाही अशी ओपन करून ठेवायची। तुम्हाला जे सोपं वाटेल ते ठेवायचं। इथे पिन लावून घ्यायची आणि जसा आकार आपण केलेला तयार तो कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे। बघा, आता पिन काढून घ्यायची आणि कॅनव्हासवरती जो आकार आपण आखला त्या रेषेच्या साधारण 1 इंच बाहेर आपल्याला बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं। बघा, याप्रमाणे आपण हा त्रिकोणी तुकडा घेतला आहे। नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे डिझाईनसाठी, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून आणि पूर्ण तो सगळीकडनं असं शिवून घ्यायचं आहे। आता जो उरलेला कपडा दिसतो तो सगळा असा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे। खूप सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे। आता इथे आपण जे 3 इंच मोजले ना तिथे आपण हे पॉईंटला हे केलं आणि इथून बघा असं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथे सरळ रेषा अशा मारून घ्यायचे साधारण अर्धा इंचावर,
पहिले सेंटरची रेष मारायची, नंतर त्याच्या शेजारी असे अर्धा अर्धा इंचावरती अशा रेषा मारून घ्यायच्या. नंतर त्या रेषेवरती आपल्याला अशी ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. साधारण 6 वेळा आपल्याला ही शिलाई मागे पुढे अशी करायची. प्रत्येक रेषेवरती 6 वेळा ती शिलाई आपण मारली की अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते. तर बघा तुम्ही ही डिझाईन, अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. 6 वेळा जर शिलाई आपण ती मागे पुढे करायची आहे, म्हणजे एका रेषेवरती 6 वेळा ती शिलाई आपण मागे आणि पुढे अशी करायची, म्हणजे तिथे छान अशी रेष आपली तयार होते. अगदी म्हणजे जो दोरा आपण ब्लाऊजला वापरलेला आहे त्याच दोऱ्याने ही डिझाईन आपल्याला करायची. तर बघा फक्त शिलाई मारायची मैत्रिणींनो त्या रेषेवरती, आणि त्याच्याने सुंदर आपली डिझाईन तयार होणार आहे. बघा अगदी छान अशी आपण डिझाईन बनवली. आता त्याला लावायचं आपल्याला अस्तर. तर अस्तर आपण असं ठेवायचं आहे पीसच्या बाजूनी, आणि कॅनव्हास असं वरती आलं पाहिजे, तिथे शिलाई मारून घ्यायची सरळ बाजूला. नंतर त्याच्यावरती द्यायची आपल्याला अशी दाबटीप दिल्यानंतर मध्ये अस्तर फोल्ड करून पुन्हा एक शिलाई वरतून अशी मारून घ्यायची, आणि पूर्ण सगळं ते त्रिकोण जो आहे तो सगळा असा जॉईंट करून घ्यायचा अस्तरला. बघा ह्याप्रमाणे. तर जे उरलेलं अस्तर आहे ते सगळं असं कट करून घ्यायचं आहे. हे कट झाल्यानंतर बरोबर जी सेंटरची रेषा आहे ती अशी सेंटरला अशी बरोबर लावायची आपल्याला. बघा ह्याप्रमाणे. खालीसुद्धा अगदी व्यवस्थित असं पकडायचं आहे, आणि वरती तो सेंटर आहे तो व्यवस्थित जॉईंट करून तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची. पहिली ते खाली पिन लावून घ्या, म्हणजे काय होईल तुम्हाला व्यवस्थित असं ते पकडता येईल. बघा इथे सुद्धा एक पिन आपण लावून घ्यायची, आणि आता आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपलं जी डिझाईन आपण बनवली ती तिथे परफेक्ट अशी जॉईंट होईल. बघा आता कपड्याला पलटी मारून उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. शिलाईला एकदम खेटून कपडा कापायचा नाही आहे, अंतर सोडून तो कपडा आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक अशी नाजूक लेस तिथे लावू शकतो. नाही लावली तरी चालेल, लावली तरी चालेल, तुमच्या मनावर आहे. तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता, नाही लावली तरी चालेल. तर बघा आपण लेसला दोघं बाजूनी शिलाई मारणार आहे, म्हणून पहिले एक बाजूला व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश शिलाई मारायची, म्हणजे शिलाई व्यवस्थित बसते. आणि अगदी कमी वेळात आपण अगदी सुंदर अशी बाही डिझाईन आज बनवली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आजची बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.